हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. आजचं मीटिंग घेण्याचा उद्देश असा आहे की आज कोपरगाव नगरपालिकेची जनरल मीटिंग आहे. त्या जनरल मीटिंग मध्ये जाण्या अगोदर गेल्या 2-4 दिवसापूर्वी निवारा या भागात काही कार्यक्रमानिमित्त आमचे कार्यकर्ते गेले असताना आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आढाव यांच्यावर काही भयाड हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सगळे गुंड, मवाली, वाळूवाले, वाळू तस्कर हे लोक समोरच्या विरोधी पार्टीने गोळा करून आमच्या ज्येष्ठ नेते जे बाळासाहेब आढाव आहे यांच्यावर जे हल्ला करण्यात आला त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो. त्यांची जे काम करण्याची पद्धत आहे, आयत्या पीठावर रेषा वडायचे काम जे चालू आहे, आज कोपरगाव शहर नाही पूर्ण तालुका बघत आहे की आमदार आशुतोष दादा काळे यांनी अनेक वर्षांपासून जे निधी आणलेला आहे त्या निधीचं ज्या ज्या ठिकाणी आम्ही उद्घाटनासाठी जाऊ राहिलो त्या ठिकाणी ते अडथळे आणतात, काहीतरी दहशत निर्माण करू राहिले, दादागिरी निर्माण करू राहिले. तर त्यांनी जे हे हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून मी राष्ट्रवादीचे आमचे सर्व नगरसेवक, आमचे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने जाहीर निषेध करतो. गेल्या काही दिवसापूर्वी कोपरगाव शहरामध्ये प्रसार माध्यमातून असेल किंवा शहरातील जनतेतून चर्चेमध्ये अशा काही गोष्टी चुकीच्या पसरवल्या गेल्या की आमदार आशुतोष दादा काळे यांनी 5 नंबर तळ थांबवण्याचं सांगितलं आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. आमदार आशुतोष ज्या माणसांनी या कोपरगाव शहरामध्ये पूर्वी 20-20, 25-25 दिवसाआड पाणी यायचं, तर या कोपरगाव शहरातील जनतेची समस्या सोडवण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध केला, शासनाकडे त्या गोष्टीचा पाठपुरावा केला. तो माणूस असं पत्र देऊ शकतो का? हा एक महत्त्वाचा विषय राहिला. विषय आशुतोष दादांचं पत्र, आशुतोष दादांनी असं पत्र दिले तिथं 31 ऑक्टोबर 2025 की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर या तळ्याचं जे काम चालू होतं, तर दादांनी त्यांना फक्त एकच सांगितलं की 3 आणि 4 नंबरचं तळ जे काम आहे ते दुरुस्तीचं काम न करता त्या ठिकाणी खुलीकरण करण्यात यावं आणि 5 नंबरच्या धर्तीवर त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं असं आमदार साहेबांनी त्या ठिकाणी पत्र दिलेले. पण या कोपरगाव शहरामध्ये चर्चा उलटी चालू झाली होती. आम्ही म्हटलं बघा काय चाललं काय नाही, पण आज तुम्ही आलेले आहे तर तुम्हाला तेच सांगतो का हे पत्र आहे या ठिकाणी दुरुस्तीसाठी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरचं काम चालू होतं. तर दादांनी सांगितलं दुरुस्ती नका करू, 3 आणि 4 नंबरचं तळ जे ते तळ खोदून 5 नंबरच्या धर्तीवर त्याचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं यासाठी आमदार आशुतोष दादांनी नगरपालिकेला पत्र दिलं आणि त्याच्या निधीसाठी आमदार साहेब प्रयत्न करत आहेत. हे पत्र आहे त्याचं, देऊन टाकायचे. हे पत्र म्हणजे अशा प्रकारचं राजकारण आहे कोपरगाव शहरामध्ये चालू आहे. आमचं म्हणणं तुमच्या माध्यमातून त्यांनाही आमचं आव्हान आहे की तुम्ही कोपरगाव शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून तुमचे आता झालेले आहे, तर तुम्ही शासनाकडे त्याचा पाठपुरावा करा. आमदार साहेबांनी 1 रुपया आणला तर तुम्ही 2 रुपये आणायचा प्रयत्न करा. त्या पद्धतीचं राजकारण आहे कोपरगाव शहराला अपेक्षित आहे. बाबा कामामध्ये वाढ दिसली पाहिजे, पण आमदार साहेबांचाच निधी आहे त्याचंच उद्घाटन करायचं, वरतून त्यांच्याच कार्यकर्त्यांना दमबाज्या करायच्या, त्यांच्याच कार्यकर्त्यांना गच्च्या द्यायच्या, त्यांना दमदाट्या करायच्या आणि आपणच स्वतःहून सांगायचं का स्वामी समर्थ केंद्र आहे तर अजिबात काही करू नका. स्वामी समर्थ केंद्र आहे तर तुमच्याच माजी उपनगराध्यक्षांनी आमच्या ज्येष्ठ माणसाला धक्काबुक्की केली, तुम्हाला त्यांना सांगता येत नव्हतं का हे असं करू नका स्वामींचं आहे म्हणून. पण एक बोलायचं एक आणि करायचं एक अशा पद्धतीचं राजकारण आहे कोपरगाव शहरामध्ये चालू आहे. 28 कामांना विरोध करणारी माणसं, पाण्याचं तळ्याला विरोध करणारे माणसं, कोर्टात जाऊन घेणारे, 28 कामांचा स्टे घेणारे लोक, असे लोक या कोपरगाव शहराच्या नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये बसलेले असताना यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार? 19 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी भूमिपूजनाच्या ठिकाणी जो वाद उपस्थित झाला, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब आढाव यांच्यावर या शहराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष हे उपस्थित असताना देखील
काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना शिवीगाळ केली आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या आजची जनरल बोर्डच्या मीटिंगवर आम्ही आज बहिष्कार टाकत आहोत. परंतु कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांनी नेहमी आम्हाला सकारात्मक अशी भूमिका घ्यायला लावलेली आहे आणि तीच भूमिका कोपरगाव शहराचा विकास व्हावा अशी आमची इच्छा आहे. परंतु अशी जे या प्रकारचं जर कोपरगाव शहरामध्ये दहशतीचं दादागिरीचं राजकारण होत असेल किंवा वातावरण होत असेल त्याचा आम्ही निषेध करतो. आणि आजचे जे जनरल बोर्डचे जे विषय आहे, आता आम्ही जरी नाही गेलो ते बहुमताचे याच्यावर ते पास करतीलच, परंतु शहर विकासाच्या दृष्टीने जे विषय आहेत त्यांना आमचं पाठिंबा राहील. परंतु जे अनपेक्षित विषय असतील तर त्यांनी जरी ते मंजूर केले तर त्याला ते सर्वस्थिती जबाबदार राहतील. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. मी आमदार आशुतोषदादा काळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपले असं मी जाहीर करतो.